हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खूप छान अशी राजम्याची भाजी दाखवणार आहे. राजम्याची भाजी म्हणा, आमटी म्हणा, तुम्हाला हवं ते म्हणा किंवा कालवण म्हणा, बहुतेक लोक कोड्यासुद्धा बोलतात. तर ही भाजी करण्यासाठी आपण कोणता मसाला वापरायचा आहे किंवा मग वाटण कसं काढायचं, भाजी अगदी परफेक्ट कशी करायची ते मी या व्हिडिओत सांगणार आहे. अगदी परफेक्ट असं नाही म्हणू शकत, कारण की प्रत्येक गृहिणी जी भाजी करते ती परफेक्टच असते. कारण की प्रत्येक गावानुसार थोड्या थोड्या अंतरावरती गेलं की भाजीची चव आणि करण्याची पद्धत बदलते. तर त्यामुळे मी कशी भाजी करते हे तुमच्यासोबत आज शेअर करते. इथे राजमा भिजवून घेतलेला आहे मी. एक 6 ते 7 तास तरी कमीत कमी ह्याला भिजवून घ्यायचा. असा व्यवस्थित छान हा राजमा भिजवलेला आहे. जो वाळवलेला राजमा असतो तो भिजवलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल भिजवलेला म्हणजे काय, त्यामुळे क्लिअर केलं फक्त की जो सुक्का राजमा असतो ना, उन्हामध्ये वाळवून वगैरे ठेवतात साठवणीचा, तो राजमा एक 6-7 तास लईतले 8-9 तास भिजवून घ्यायचा. राजमा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे पाणी थोडं जास्त घातलं आहे मी. आणि मी यामध्ये मीठ घालते आहे. एक मसालासुद्धा घालणार आहे आपण, तो म्हणजे छोले मसाला जो असतो तो घालते आहे मी इथे एक अर्धा चमचा. त्यामुळे काय होतं, मीठ आणि मसाला आतपर्यंत जातो आणि खूप छान अशी टेस्ट येते. बरं, मसाल्याची कोणत्याही ॲडव्हर्टाईज करत नाही आहे मी. तुम्ही ज्या कंपनीचा वापरत असाल तोच घेतलात तरी चालेल. आता एक 4 शिट्ट्या करून घेणार आहे मी त्याच्या, आणि 5 मिनटं बारीक ठेवणार आहे गॅस. त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे मी. शिट्ट्या होतात त्या आपल्या, दुसरीकडे कुकर होतोय, तोपर्यंत वाटणाची तयारी करायची आहे. अशा पद्धतीने जर स्वयंपाक केला तर मग स्वयंपाक पटपट होतो आणि जास्त वेळ लागत नाही. तर मी आधी राजमा शिजायला टाकला आहे. आता इथे 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले, ते उभे असे. हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे, ते जसं आपण नॉनव्हेजचं वाटण कसं काढतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे वाटणसुद्धा काढायचं आहे. कांदा छान तेलावरती असा भाजत राहायचा आहे. त्यानंतर ना आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. कांदा पूर्णपणे भाजून झालेला नाही आहे अजूनही. लसूण घालून पुन्हा कांदा भाजत राहायचं आहे. कांदा भाजायला तसा थोडा वेळ लागतो, आणि आपण जेव्हा पोहे वगैरे करताना मीठ टाकतो ना, तसं ह्यात टाकायचं नाही, नाहीतर बरेचशी लोक टाकतात. तो मऊ होण्यासाठी मीठ टाकायचं असतं. त्यामुळे कांदा ज्यावेळेस वाटणाचा भाजतोय त्यावेळेस मीठ टाकायचं नाही. आता खोबरं किसलेलं इथे टाकून घेतलेलं आहे मी, आणि खोबरंसुद्धा यासोबतच व्यवस्थित छान भाजून घेणार आहे. कसं वाटण कमी काढते आहे, 2 माणसांची भाजी करते आहे मी, त्यामुळे मग वाटण कमी असल्यामुळे खोबरं कांद्यामध्येच टाकून दिले. जर जास्त वगैरे वाटण असेल तुम्ही कांदा काढून घेऊन नंतर खोबरं सेपरेट भाजलं तरी चालेल. त्यानंतरनं गॅस बंद केलेला आहे आता, आणि कोथिंबीर घालून याचं मी वाटण करून घेणार आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटण करायचे, वाटण वाटून घ्यायचे म्हणजे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा तेल घालून घेणार आहे मी. एक 2 पळ्या तेल घालून घेते. लक्षात घ्या, पुन्हा सांगते, 2 माणसांच्या भाजीचा अंदाज दाखवते मी इथे. आता इथे सगळ्यात आधी मी हळद टाकली आहे. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर टाकायची आपल्याला. त्यानंतरनं लाल तिखट टाकायचे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करा. धना पावडर टाकली आहे, आणि 1 चमचा मटण मसाला घातलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही मसाल्यांची गरज पडत नाही खरं तर, पण तरीही त्यातल्या त्यात तुम्हाला घालायचं असेल तर मग लाल तिखट कमी करून थोडा कांदा मसाला घातला तरी चालेल. आता हे मसाले फक्त अर्धा मिनटं तेलावरती परतून घेतलेत. तेल टाकल्यावरती मी लगेचच मसाले ॲड केले होते. तेल तापून वगैरे जास्त द्यायचं नाही, नाहीतर मग आपले मसाले करपू शकतात, ही काळजी घ्या. गॅस एकदम बारीक आहे माझा. त्यानंतरनं वाटण जे वाटण करून घेतलं होतं आपण ते घालायचे, आणि छान असं वाटण परतवून घ्यायचं आहे आपल्याला. मी नेहमी तुम्हाला सांगते, वाटण परतताना खूप घाई करायची नाही, थोडे पेशन्स ठेवायचे. कारण की वाटण जर छान परतलं गेलं तर आपली भाजी खूप जास्त छान होते. इथे 3 ते 4 मिनटं मी वाटण परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आता आपल्याला यामध्ये जो आपण शिजवून घेतलेला राजमा आहे तो ॲड करायचा आहे. तर तो दाखवत होते मी तुम्हाला किती परफेक्ट असा शिजला आहे, आणि असाच शिजलेला हवा तरच आपली भाजी खूप जास्त कमाल लागते. 4 शिट्ट्या करून 5 मिनटं बारीक ठेवला होता मी गॅस. जर तरीसुद्धा राजमा शिजला नसेल तुमचा तर मग पुन्हा शिट्ट्या काढून घ्या. आपण डायरेक्ट भाजी टाकू नका.
पुन्हा शिट्ट्या करून घ्या त्याच्या, व्यवस्थित परफेक्ट शिजवा आणि त्यानंतरच भाजी करायची आहे। आणि अजून एक टिप देते मी इथे, जर राजमा लवकर शिजत नसेल तर तुम्ही राजमा शिजवते वेळी त्यामध्ये तेल घातलं तर तो खूप लवकर शिजतो, तर ते सुद्धा ती ट्रिक तुम्ही करू शकता। आता इथे मी राजमा ॲड केल्यानंतर ना जेवढं मला पाणी हवं आहे, जेवढी भाजी पातळ हवी आहे तेवढं पाणी घालून घेतलं आहे। भाजीला छान उकळी आल्यानंतर ना चवीनुसार मीठ घालायचे आणि भाजी पुन्हा एकदा हलवून घ्यायची व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर आला आहे भाजीला, खायलासुद्धा तितकीच छान लागते ही भाजी। तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आणि छान अशी बारीक गॅसवरच उकळी घ्यायची, जर गॅस मोठा केला तर तरी संपूर्ण निघून जाते। हे वरती जे व्हाईट व्हाईट फेस टाईप दिसतं ती म्हणजे तरी असते, ज्यावेळेस आपण गॅस बंद करतो आणि भाजी शांत होते ना त्यावेळेस मस्त अशी वरतून तरी येते। आता कसुरी मेथी मी हातावरती क्रश करून घातली आहे, तुम्ही हवं तर कोथिंबीर घातलीत तरी चालेल। कसुरी मेथीने थोडा वेगळी टेस्ट येते एक, त्यामुळे मग मी शक्यतो शेवटी कसुरी मेथी घालते, तुम्ही कोथिंबीर घातलीत तरीसुद्धा चालेल। आता गॅस बंद करून घेते आणि भाजी काढून घेते एका बाउलमध्ये। कशी वाटली रेसिपी ते प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा, व्हिडिओ माझा इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज जाता जाता एक लाईक नक्की करा आणि काही वाटलं तर कमेंट करून सुद्धा नक्की सांगत जा। तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच मला खूप आवडतात, त्यामुळे नक्कीच कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। उद्या एक असा छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन, तोपर्यंत बाय। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।